महाराष्ट्र विधानसभा याद्वारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्याची शिफारस भारत सरकारला करीत आहे. आपण जर पाहिलं तर दोन महात्मा, एक महात्मा गांधी आणि एक महात्मा ज्योतिराव फुले, हे दोन महात्मा आहे. हे मानणाऱ्यांपैकी एक लोकमान्यता आहे, राजमान्यतेपेक्षा मोठी आहे. अनेक भारत रत्न आहे, पण महात्मा त्याच्यावरती आहे. महात्मा फुल्यांचं महात्मा हे कुठे कमी होता का? की महात्मा ही पदवी कुठल्याही इतर पदवीपेक्षा मोठी आहे. खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आपण भारत रत्न दिलं, त्यांना ते विश्वरत्नच द्यायला पाहिजे. नाही, या ठिकाणी आव्हाड साहेब बसा आवाज साहेब थांबा जरा. आव्हाड साहेब, आपण त्यांचं महात्म्य कमी करतोय का? कारण मग महात्मा गांधींना आपण भारतरत्न का द्यायचं नाही हा विचार मनामध्ये येतो. महात्मा बसवेश्वर यांना आपण ईश्वर मानतो, त्यांना आपण व्यक्ती नाही मानत. असं काय करताय? अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील ठराव मांडतो. अध्यक्ष महोदय, हे मी माझं भाग्य समजतो की हा अत्यंत महत्वाचा ठराव हा मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडण्याचं ठराव परम भाग्य मिळालं. अध्यक्ष महोदय, ज्या अर्थी भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, एखाद्या क्षेत्रात असाधारण आणि सर्वोच्च कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. राजकारण, कला, साहित्य आणि विज्ञान क्षेत्रातील विचारवंत, शास्त्रज्ञ, उद्योगपती, लेखक आणि समाजसेवक यांना हा पुरस्काराने गौरवण्यात येते. आणि ज्या अर्थी आपल्या सगळ्यांचं प्रेरणाचं स्तोत्र क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी उपेक्षित वंचितांच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश निर्माण करत सामाजिक न्यायासाठी आयुष्य खर्ची घालून अस्पृश्यता निवारण आणि स्त्री शिक्षणासाठी संघर्ष केला आहे. त्यामुळे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करणे इष्ट आहे. आणि त्या प्रयोजनार्थ राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या मान्यता मिळाल्यानंतर असा प्रस्ताव भारत सरकारकडे पाठवणे इष्ट वाटते. त्या अर्थी आता महाराष्ट्र विधानसभा नियमाचा नियम 110 अनुसार महाराष्ट्र विधानसभा याद्वारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्याची शिफारस भारत सरकारला करीत आहे. आता याच्यावर अध्यक्ष, मी 2च मिनिटं बोलू. अध्यक्ष महोदय, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न बोलतो ना देण्यासंदर्भातला हा जो प्रस्ताव आहे, अध्यक्ष महोदय, त्याला मी पाठिंबा देतो. परंतु एक गोष्ट मला इथे नमूद करायची आहे. महात्मा हे साधारणपणे आपण जर पाहिलं तर दोन महात्मा, एक महात्मा गांधी आणि एक महात्मा ज्योतिराव फुले, हे दोन महात्मा आहेत. भारतरत्न आहेत, अनेक भारतरत्न आहेत, पण महात्मा त्याच्यावरती आहे. महात्मा ही जनतेनं, राष्ट्राने त्यांना दिलेली पदवी आहे, ती सर्व मान्य करण्यात आलेली आहे. याला मी विरोध करत नाही, पण हे करत असताना महात्मा फुल्यांचं महात्मा हे कुठे कमी होता का? खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आपण भारतरत्न दिलं, त्यांना ते विश्वरत्नच द्यायला पाहिजे काय? परंतु जे आहे, महात्मा ज्योतिराव फुल्यांना भारतरत्न देताना आपण त्यांचं महात्म्य कमी करतोय का हा पण विचार झाला पाहिजे. कारण मग महात्मा गांधींना आपण भारतरत्न का द्यायचं नाही हा विचार मनामध्ये येतो. आणि मग मागे जायचं असेल तर मग आणखीन मागे जाता येईल, त्यांना भारतरत्न का द्यायचं नाही? हे असे आपल्या देशातले जे आहेत, छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर छत्रपतीच, हे बाकीचं काय नाही. तसंच महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा गांधी
क्रांतीवीर सावित्रीबाई फुले हे म्हटलं की संपला विषय. पण तरी सुद्धा शासनाने हा जो ठराव मांडलेला आहे त्याला मी विरोध करत नाही. पण हे करत असताना आपण सगळ्यांनी ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक आहे की आपण महात्मा गांधी आणि महात्मा ज्योतिराव फुले याच्यातलं महात्मा जे आहे कुठे कमी होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन्माननीय जो हा प्रस्ताव या ठिकाणी शासनातर्फे मांडला गेला, अध्यक्ष महोदय, खरं तर एकमतानेच हा प्रस्ताव आपण सगळे मान्य करायचंच आहे. ही मागणी गेल्या अनेक वर्षाची महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना हा पुरस्कार द्यावा किंवा भारतरत्न पदवी द्यावी ही मागणी अनेक वर्षांची. आपल्याला आठवत असेल की 2015 मध्ये स्वर्गीय राजीव सातो यांनी पार्लमेंटमध्ये हा प्रस्ताव मांडला होता. ठीक आहे, तो मांडला, त्यांनी अनेकांनी मांडलाय. पण एक आहे की त्या काळामध्ये आपण पाहिलंय की 1984 मध्ये उत्तर प्रदेशामध्ये एकमेव मिशनरींची शाळा होती मुलींसाठी. पण सावित्री आईनी आणि महात्मा ज्योतिरावांनी या देशातील तमाम, खरं म्हणजे त्यांचं स्थान, मी तर मानतो की देवी देवतांच्या वरचं असं स्थान त्यांनी समाजामध्ये निर्माण केलं. आणि अशा या देशातील अनेक महापुरुष समाजासाठी, समाजाच्या उत्थानासाठी समर्पितपणे काम केलेलं आहे. महात्मा ज्योतिराव फुलेचं समग्र वाङ्मय आपण नजरेखालून घेतलं तर त्यांची कार्य प्रत्येक क्षेत्राला, शेतकऱ्यापासून उपेक्षितापासून समाजातील असलेली विषमतेची भावना नष्ट करायचं काम कोणी केलं असेल ते महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलंय. हे आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. हा प्रस्ताव येत असताना आमचे आग्रहाची विनंती आहे की हा प्रस्ताव आपण केंद्र सरकारकडे पाठवणार, पण आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांचं वजन दिल्ली दरबारी प्रचंड मोठं आहे. ते शब्द ते टाकतील ते पूर्ण होऊ शकतो, कारण उद्याचे स्वप्नही त्यांच्याकडे आहेत. ते अनेकांच्या नजर आहेत की तुम्ही तिकडे लवकर गेले पाहिजेत. आणि माझी विनंती अशी आहे की आपण हा प्रस्ताव केवळ पाठवून औपचारिकता नको, तर ह्या प्रस्तावाला, ठीक आहे, भुजबळ साहेब म्हणालेत की महात्मांचं स्थान, कारण त्यांचं महात्मा हे स्थानच, महात्म्य त्यांचं एवढं मोठं होतं ते, मग महात्मा गांधी असू देत की महात्मा ज्योतिराव फुले असू देत, त्याही पलीकडे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मलेल्या या हिऱ्याला हा सन्मान जर प्राप्त होत असेल तर तो केवळ इथे याला आम्ही पाठिंबा देत असताना तो आग्रहपूर्वक त्यांना, सावित्रीबाई फुलेंना हा आग्रहपूर्वक तिकडे पाठपुरावा करून ते मिळवून द्यावा अशी माझी या निमित्तानं विनंती आहे. अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मला असं वाटतं याच्यावर याच्यावर चर्चा करणं योग्य नाही. अशा प्रकारच्या नाही, या ठिकाणी आव्हाड साहेब, बसा आवाड साहेब, थांबा जरा. आव्हाड साहेब, बसा आवाड साहेब, बसा. आपण अहो मुख्यमंत्री बोलतायत, आपण बसा. असं काय ठीक आहे, ठीक करताय? आहे. चल, मी 100% देणार, त्याची व्यवस्थाही केली आहे. अध्यक्ष महोदय, अशा प्रकारचा प्रस्ताव ज्यावेळेस आपण मांडतो आपण तो बिना चर्चेने एकमताने नेहमी मान्य करत असतो. केवळ एक अतिशय चांगला मुद्दा भुजबळ साहेबांनी या ठिकाणी मांडलेला आहे आणि मी भुजबळ साहेबांना सांगू इच्छितो की कुठल्याही देशामध्ये दोन प्रकारच्या मान्यता असतात. एक राजमान्यता असते आणि एक लोकमान्यता असते. मी हे मानणाऱ्यांपैकी की लोकमान्यता ही राजमान्यतेपेक्षा मोठी असते. महात्मा ही लोकमान्यता आहे आणि भारतरत्न ही राजमान्यता आहे. मला असं वाटतं की ही लोकमान्यता जी त्यांना मिळालेली आहे ती कधीच कोणी हिरावून घेऊ शकत नाही. त्याचं महत्व कधीच कमी होऊ शकत नाही. ते नेहमीच महात्मा राहतील. पण त्याच वेळी एक प्रकारे भारताच्या जनतेने देखील जे सरकार बसवलेलं आहे, जी एक संविधानाची व्यवस्था केलेली आहे, त्या व्यवस्थेतनं एक राजमान्यता त्यांना मिळाली आहे. अशा प्रकारचा
हा प्रयत्न आपला आहे. पण मी आपल्या मताशी बिलकुल सहमत आहे की महात्मा ही पदवी कुठल्याही इतर पदवीपेक्षा मोठी आहे आणि ती या देशात दोघांनाच आहे. एक महात्मा गांधींना आहे आणि दुसरी महात्मा ज्योतिबा फुलेंना आहे. त्यामुळे त्याचं महत्व कुठेही कमी. महात्मा बसवेश्वर यांना आपण ईश्वर मानतो, त्यांना आपण व्यक्ती नाही मानत. असं काय करताय? त्यांना आपण ईश्वराचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे दोघाच जणांना आपण त्या ठिकाणी महात्मा म्हणून या संपूर्ण सामाजिक चळवळीमधले महात्मा हे दोनच आहेत. एक महात्मा गांधी आहेत, दुसरे महात्मा ज्योतिबा फुले आहेत. त्यामुळे ती मान्यता कधी कमी होणार नाही. ती कमी होणार नाही याची दक्षता निश्चितपणे घेतली जाईल आणि आपण एकमताने हे मान्य करून केंद्र सरकारला शिफारस करूया की महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्या ठिकाणी भारतरत्न केंद्र सरकारने प्रदान करावा. आता महाराष्ट्र विधानसभा नियमाच्या नियम 110 नुसार महाराष्ट्र विधानसभा याद्वारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्याची शिफारस भारत सरकारला करीत आहे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे. ठराव संमत झाला.